काय झालं असतं? तुला बाहेर जायचंय का? गप्प आणि खनिजे मला सांगा की सुजित राहते ते मजबूत होण्यासाठी तुम्ही कोणत्या अन्नाचं काय अन्न खाता बरं? आपल्याला काय भेटतं? कॅल्शियम काय होतं आपल्याला? खनिजाची उदाहरणं शरीरासाठी अशी कोणते पोषक खनिजे कोणाला माहिती आहे? तुमचं झालेलं आहे ना? शरीराला उपयुक्त अशी खनिजे कोणकोणती आहेत की ज्याच्यामुळे आपले जे हाडे आहेत ते मजबूत राहतात? खनिज दुधामध्ये काय असतं? बरोबर, दुधामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे आपलं हाडं मजबूत राहतात. बरोबर, प्रोटीन पण असतं. कोणती कोणती खनिजे आहेत? लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम. बरोबर ना? आता या प्रत्येकाचा उपयोग बघणार आहे. बडबड पहिल्या बेंचवर बसून बडबड करते, बाहेर जायचंय का? करतं बरं शरीरामध्ये लोह असतं, काय उपयोग आहे? ऑक्सिजनचं रक्तामध्ये वहन करण्याचा त्याचा उपयोग आहे. बरोबर ना? मग आता लोह कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये राहतात? असे कोणते कोणते पदार्थ आहेत त्याच्यात लोह असतं? आयर्न भेटतं आपल्याला. सांग. उभं राहा. सांगायचं. अगदी बरोबर. मग पुस्तकात बघून सांगितले तरी चालेल, पण उत्तर सांगायचे. काय बाकीचे काय करताय? तू झोपायला आला का? बाहेर जायचं? हा, आणावं लागणार आहे. जाऊ झोप. शांत आहे ना? अगदी बरोबर. त्याचा उपयोग सांगा बरं. नाही, उपयोग विचारलो. आता कॅल्शियम कोणत्या कोणत्या अन्न पदार्थांमध्ये बरोबर. त्याच्यानंतर आहे आयोडीन. थांबा. आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात त्या वाढीशी निगडीत तर ते गतिमान करण्याचं काम कोण करतं? आयोडीन करतं. आयोडीन कशात असतं बरं? एक सांगायचं, एका वेळेस एकाने सांगू. एकच सांगायचं.